तुम्हाला जर एखादी नदी अशी मिळाली की जी सोनं देते, तर तुम्ही तिचा उपयोग कसा कराल? हरिदास नावाच्या गरीब शेतकऱ्याला सुद्धा हाच प्रश्न पडला होता. आणि त्याची ही कथा आपल्याला शिकवते की लोभ माणसाला किती दूर नेऊ शकतो. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. सर्वप्रथम मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, आजची कथा आहे लोभ माणसाला कसा आंधळं बनवतो. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा बोध हा आपलं आयुष्य बदलू शकतो. एका डोंगराच्या कुशीमध्ये विराटपूर नावाचं शांत आणि सुंदर गाव होतं. त्या गावामध्ये हरिदास नावाचा एक साधा आणि मेहनती शेतकरी राहत होता. हरिदास हा गरीब होता, पण मनाने खूप श्रीमंत होता, कारण त्याला जे मिळेल ते तो लोकांमध्ये वाटायचा. एके दिवशी तो शेतातून परतत असताना डोंगरातून त्याला तेजस्वी प्रकाश दिसला आणि कुतूहलाने तो पाहण्यासाठी तिकडे गेला. तर डोंगराच्या फटीतून एक सोनेरी पाणी वाहत असताना त्याला दिसलं, जणू काय सोन्याची नदी वाहते. आणि तिथे त्याला एक दिव्य स्वर ऐकायला मिळाला, हरिदासा, तू मनाने खूप चांगला आहेस, म्हणून ही नदी तुला मदत करण्यासाठीच आलेली आहे. पण एक अट आहे, तू रोज या नदीतून फक्त 1 लोटा सोनं घेऊ शकतोस, त्यापेक्षा अधिक नाही. हरिदासाने नम्रतेनं मान हलवली आणि तो रोज फक्त 1 लोटा सोनं घेऊन जायचा. त्या माध्यमातून त्यानं घराची दुरुस्ती केली, कर्ज फेडलं, गावातील लोकांची मदत केली आणि त्याचं आयुष्य संपूर्ण बदलून गेलं. पण गावातला एक रघु, तो लोभी, मत्सरी आणि स्वार्थी होता. हरिदास अचानक असा कसा श्रीमंत झाला, ही गोष्ट त्याला सहन झाली नाही. एका रात्री तो हरिदासाच्या मागे मागे डोंगरात गेला. त्यानं ती सोन्याची नदी पाहिली, आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या डोळ्यामध्ये लोभाची चमक निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी तो थेट नदीपाशी गेला. त्याला सुद्धा देवतेचा आवाज आला, रघु, फक्त 1 लोटा सोनं घे, जास्त घेशील तर परिणाम भोगशील. पण रघु ऐकणार कुठं. त्यानं एक म्हणता म्हणता 5-6 सोन्याचे लोटे घेण्याचा प्रयत्न केला. पण क्षणार्धामध्ये नदीचं पाणी काळं झालं, हातातलं सोनं राखुंड झालं आणि त्याचे हात काळे झाले आणि तो किंचाळू लागला. तेव्हा नदी म्हणाली की लोभामुळे तुझं वाटोळं झालं. तू शांतपणे घेतला असतं तर तुझं आयुष्य सुंदर झालं असतं. लोभाने तुला आंधळं केलं आणि तुला हा परिणाम भोगावा लागला. त्याचा आवाज ऐकून हरिदास त्याला वाचवायला आला. त्याचे हात स्वच्छ केले आणि त्याला शांत केलं आणि म्हणाला, सुखासाठी देवाने दिलेली मर्यादा पाळावी लागते. अति काहीही चांगलं नसतं, विशेषतः लोभ. आता रघुच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि रघुने क्षमा मागितली. मित्रांनो, आपल्यालाही जीवनामध्ये कितीही जरी मिळालं तरी समाधान महत्त्वाचं आहे. लोभ माणसाला श्रीमंत करत नाही, तो आपल्याकडलं सर्वस्व हरवून घेतो. म्हणून समाधान हेच खरं धन आहे. मित्रांनो, माणूस कितीही श्रीमंत असेल आणि त्याच्याकडे लोभ असेल तर त्याला सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागतो. याच्याकरता सुद्धा एक सुंदर उदाहरण मी आपल्याला सांगतो. एका पर्वताच्या कुशीमध्ये एक राज्य होतं. त्यात मल्लिका राणी राज्य करत होती. राज्य हे समृद्ध होतं, लोक समाधानी होते आणि राणीच्या निर्णयामुळं सर्व काही ठीक चाललं होतं. पण एवढं काही असूनही मल्लिकाला ते कमीच वाटत होतं. तिला अधिक संपत्तीचा आणि रत्नाचा लोभ होता. एकदा कपाटातील ग्रंथ पाहत असताना एका ग्रंथामध्ये तिनं एका गुप्त खजिन्याचा उल्लेख वाचला. ज्या पर्वताच्या गुफेमध्ये सूर्यप्रकाश पडतो तिथं एक अनमोल रत्नांचा खजिना आहे. परंतु जो कोणी लोभ करून घेतो त्याला मात्र आपलं हृदय गमवावं लागतं. पण मल्लिकाला वाटलं, माझा लोभ माझ्या राज्यासाठी उपयोगी येईल. तिनं आपल्या जवळचा सैनिक घेऊन गुफेच्या दिशेने निघाली. गुहेत प्रवेश करताच तिनं अनेक प्रकारचे ढिगारे पाहिले, सोनं, माणिक, मोती, हिरे, आणि तिच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला. सैनिकानं सांगितलं, राणीसाहेब, एवढा लोभ केलेला इथं चालणार नाही. पण राणीनं त्या गोष्टीचा विचार केला नाही. मी हे सर्व रत्न घेणार. म्हणून तिनं गुहेतील सर्व रत्न एकत्रित करायला सुरुवात केली. ती जितके जास्त रत्न जमा करत होती तितकं तिच्या हृदयामध्ये भय, असंतोष आणि लोभ वाढत होता. तिचे निर्णय आता धोकादायक होऊ लागले. पण सैनिक तिला थांबवू शकत नव्हता. अचानक गुहेचा प्रवेश बंद झाला. सर्व रत्न राणीला दिसत होते, पण ती स्पर्श करू शकत नव्हती. आता तिच्या हृदयामध्ये लोभ एवढा प्रचंड झाला होता की तिच्या हृदयाला रक्तपुरवठा सुद्धा कमी झाला होता. राज्यात लोकांना उपासमारी आणि न्यायाच्या अभावामुळे चिंता वाढू लागली. राणी गुहेतून बाहेर पडली, मात्र हळूहळू तिचं शरीर ढासळत चाललं होतं. राज्यातील लोकांनी पाहिलं की मल्लिका ही संपत्तीच्या लोभापोटी आपलं हृदय गमावून बसलेली आहे. गुहेतल्या रत्नांनी तिला फसवलं, लोभाने तिला दडपवलं आणि त्याचा परिणाम हा हृदयावर झाला. राज्य शांतीत पुन्हा परतलं, पण राणीचा लोभ हा लोकांसाठी शिकवण ठरला. मित्रांनो, लोभ आपल्याला काही काळापुरता फायदेशीर जरी वाटला
तरीही तो आपलं सर्व काही हरण करतो. म्हणून संतोष आणि माणुसकी हेच खरं धन आहे. ही कथा आपल्याला शिकवते की लोभामुळे होणारे फायदे हे तात्पुरते असतात, पण त्याचा परिणाम आपल्याला कायमचा भोगावा लागतो. म्हणून मित्रांनो, ही जर कथा आपल्याला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.